शरदजी, एक अनोखी घाट हा तुमचा एक आगामी चित्रपट आहे. तर तुम्ही म्हणजे फारसे चित्रपट करत नाही, चूझी वगैरे आहात का? आणि अचानक अनोखी घाटमध्ये दिसलास का? महेश मांजरेकरांचं प्रेम. नाही, नाही. 115 चित्रपट आत्तापर्यंत केलेत मी. त्यामुळं मी सिनेमा करत नाही वगैरे असं काही नाही. चूझी वगैरे राहण्यासारखी माझी परिस्थिती नाही. परिस्थिती नाही म्हणजे आर्थिक परिस्थिती अशी नाही आहे, की मला आवडेल तोच सिनेमा करेन, मला हवे तेवढे पैसे मिळाल्यावरच करेन वगैरे असलं काही होऊ शकत नाही. येईल ते काम करणं हेच पहिल्यापासून धोरण होतं. कारण चूझी राहण्यासारखी जी आर्थिक परिस्थिती लागते ती नाही. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. सध्या गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः आजारपणानंतर म्हणजे 19 साल अख्खं माझं आजारपणामध्ये गेलं. त्याच्यानंतर 20-21 संपूर्णपणे लॉकडाऊनमध्ये गेला काळ आणि त्याच्यानंतर मालिका सातत्याने करत राहिलो मी. एका पाठोपाठ एक मालिका येत राहिल्या आणि मालिका म्हणजे महिन्याला 20 दिवस शूटिंग असतं. म्हणजे आई माझी काळूबाई केलं, बावरा दिले कलर्सला हिंदीमध्ये केली, त्याच्यानंतर टिपक्यांची रांगोळी केली, मग दारुगड बये केली आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी चित्रपट केले. म्हणजे कलरफुल नावाचा एक चित्रपट केला. त्याच्यानंतर सलमान खान बरोबर कुठला तो पिक्चर त्याचा आत्ता आला होता ना, महेशने केला होता, अंतिम अंतिम सिनेमा केला. त्याच्यानंतर हर हर महादेव केला. त्यामुळे सिनेमे चालू असतात. फक्त सिनेमे तेवढे पॉप्युलर होत नाही, सिनेमे तेवढे लोकप्रिय होत नाही. आणि आता मी हिरो कॅटेगरीमध्ये काम नाही करत कुठल्याच. इवन तेव्हाही करत नव्हतो. जेव्हा मी 35-40चा होतो तेव्हाही मला कोणी हिरो म्हणून घेतलेलं नव्हतं. त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. तेव्हा आता तर हा प्रश्नच मिटलेला आहे. त्यामुळं सिनेमा जर खूप चालला एखादा तर त्यातले छोटे छोटे रोल पण लोकांच्या लक्षात येतात. अगदी याचं उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. बाई पण भारी देवा, सुपर डुपर हिट सिनेमा. आता त्याच्यामध्ये माझा रोल आहे छोटासा. सुकन्या कुलकर्णींनी जी पात्र केले तिचा एक अत्यंत खडूस असा सासरा मी केलेला आहे. आता बघा तो रोल अक्षरशः त्याची लेंथ केवढीशी आहे. अख्ख्या सिनेमामध्ये मी 5-10% दिसत असेल फक्त. पण सिनेमा एवढा हिट झाला त्यामुळे आता बाई पण भारी देवा मधला तो म्हातारा पण लोकांना माहीत झाला. आता अगदी सामान्य माणसं सुद्धा कुठे दिसतील तिकडे तुम्ही बाई पण भारी देवामध्ये होतात ना. पण आता कलरफुल हा सिनेमा एवढा छान सिनेमा होता. त्याच्यात मी कीर्तनकाराची भूमिका केली. चक्क 4 कीर्तन आहेत, म्हणजे अख्खी 4 कीर्तन आहेत त्याच्यात मंदिरामधली. पण तो सिनेमा रिलीजच झाला नाही. तो डायरेक्ट OTT प्लॅटफॉर्मवरती आला. रचना नावाचा सिनेमा ज्याच्यात मी हिरो आहे, मुख्य भूमिका, 2 पात्री सिनेमा आहे. तो सिनेमा कुठल्याही OTT वाल्यांनी घेतलाच नाही. शेवटी मी माझ्या राष्ट्रायस्वा YouTube चॅनलवर मी प्रदर्शित केला आणि 1 महिन्यामध्ये 2.25 लाख लोकांनी तो पाहिला. त्यामुळं असं तुमचा प्रश्न पटकन वाटणं बरोबर आहे की हे सिनेमा करतच नाहीत. आता अजिबातच नाही. आत्ताच म्हणजे हा सुद्धा सिनेमा एक अनोखी घाट, याला सुद्धा 2 वर्षापूर्वी आम्ही सिनेमा केलेला आहे. त्यामुळे माझे आत्ताचे केस आणि तुम्ही तेव्हाचे केस बघा. तुम्ही जस्ट आजारपणातून बाहेर पडून जरा तब्येत छान झाल्यावर मी तो सिनेमा केलेला होता. तो 2 वर्षानंतर रिलीज होतोय. त्याच्यानंतर मी आत्ता अजून एक महेशचाच एक सिनेमा केला आहे. त्यामुळे सिनेमे चालू असतात. फक्त त्याचं प्रमाण थोडं कमी झालंय, अगदी मान्य आहे. कारण मालिकांमध्ये खूप बिझी होतो, नाटकामध्ये बिझी होतो. या सगळ्या मालिका करत असताना हिमालयाची सावलीचे प्रयोग होते, नथुराम गोडसे पुन्हा एकदा केलं आणि व्याख्यानं हा एक नवीन माझ्या आयुष्यात एक फार मोठा काळ व्यापून टाकणारी गोष्ट सुरू झालेली आहे. जे मी माझे विविध विषय आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर मला जगभर पोचवायचे आहे, ते माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. मी प्रखर हिंदुत्ववादी आहे. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं अशी माझी मनामन इच्छा आहे आणि त्यासाठी माझा खारीचा वाटा काय देऊ शकतो मी, तर मी काय राजकारणामध्ये जाऊ शकत नाही, तर मी विचार पोचवू शकतो आणि मग विचार पोचवण्याचं काम मी करतो. बाजीराव पेशवा, वंदे मातरम, जनगण मन, भारत काल असू द्या, सावरकर, असे विविध विषय आहेत. माझी परदेशामध्ये सुद्धा सातत्याने व्याख्यानं सुरू असतात. गेल्याच वर्षी मी 20 दिवसामध्ये 19 व्याख्यानं संपूर्ण इंग्लंड देशामध्ये करून आलो. अख्खा इंग्लंड पालथा घातला मी 20 दिवसात 4,500 किलोमीटरचा बाय रोड प्रवास केला आणि 19 व्याख्यानं दिली. आता ह्या जूनमध्ये 24च्या मी अमेरिकेमध्ये चाललोय, जुलैमध्ये मी ऑस्ट्रेलियामध्ये चाललोय,
पुन्हा ऑगस्टला अमेरिकेमध्ये चालतं. तर हे सगळं चालू असतं. त्यामुळं सिनेमे जेव्हा लोकप्रिय होतात तेव्हा त्यातल्या मग आमच्या छोट्या भूमिका पण लोकांना आवडतात, दिसतात, कळतात. सिनेमा आला कधी गेला कधी ते हिरोलाच लक्षात नाही ठेवत तर आम्हाला कोण लक्षात ठेवणार. तुम्ही म्हणालात की तुम्ही राजकारणात घेणार नाही की जाणार नाही, पण त्याशिवाय म्हणजे शक्य आहे का आपले विचार पोहोचवणं? का तुम्हाला अप्रोच नाही झालं का कुठली पॉलिटिकल पार्टी? नाही, मी तसं नावापुरता म्हणजे नावापुरता एक टीका लावायचा म्हणून एकनाथ शिंदेच्याकडे आता जी ओरिजिनल शिवसेना आलेली आहे त्याचा उपनेता म्हणून मी आहे, पण तो नावापुरता आहे. जी व्हॅल्यू तिथे मिळायला पाहिजे, जेवढी किंमत तिथे मिळायला पाहिजे तसं तिथे काही फारसं काही मिळत नाही, किंवा जे मनापासून मला काम करायचे म्हणून मी तिथे गेलो तसं काही फार काही काम करता आलेलं नाही. पण ठीक आहे, त्याच्याबद्दल रडत बसणारा मी स्वभाव नाही माझा, सोडून दिलं मी ते. मी आता गेल्या 7-8 महिन्यात एकाही सभेला गेलो पण नाही. पण माझे व्याख्यान आहेत ना, मी व्याख्याता म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि मला सातत्याने लोक व्याख्यानांसाठी बोलवत असतात. आत्ता मी इंदोरला जाऊन आलो, तिथं बाजीराव पेशवा एक दिवस वंदे मातरम से जनगण मन तक असं 2 दिवस हिंदीमध्ये व्याख्यानं दिली. काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, बाजीराव पेशव्यावर व्याख्यान झालं. हे अखंड चालू आहे. उद्यापासून मी अंदमानची ट्रिप माझी असते. मी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च दर महिन्याला 100 माणसं घेऊन मी आणि पार्थ बावस्कर असे आम्ही 2 जण अंदमान बोलवते म्हणून एक यात्रा करतो. 100 माणसं घेऊन जातो. 6 दिवस रोज व्याख्यानं, संपूर्ण अंदमान फिरवतो. सेल्युलर जेलमध्ये जातो. तिथे त्यांनी भयानक कष्ट, काळा पाणीची सजा कशी भोगली हे सगळं आम्ही त्यांना दाखवत असतो. हे असं विविध प्रकारे काम चालू आहे. त्यामुळे आपल्याला देशाची सेवा अगदीच करता येते, राजकारणात पडलं पाहिजे असं काही नाही. बरं, शरद पोंक्षे नेहमी वर्बोस राहिलेत, म्हणजे जे मनाला येईल ते त्यांना बोलायचंच असतं. खूपदा, अनेकदा, सगळ्या विषयावर. कधी नुकसान म्हणजे झालंय का नुकसान तुमचं? खूप नुकसान झालंय. म्हणजे राजकीय पक्षांना तसा मी एका दृष्टीने परवडतो पण आणि परवडत पण नाही. परवडतो कशासाठी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा माझ्या भाषणामुळे काही 4 मतं वाढतात म्हणून मला बोलवलं जातं. पण इतर वेळेला माझी रोखठोक मतं अत्यंत स्पष्ट प्रकार विचारते, त्यांना परवडणारी नसतात. त्यामुळं आणि आमच्या क्षेत्रामध्ये तर सगळेच जण आपली भूमिका मांडतच नाही. तुम्ही बघितलं असेल, कुठलीही ठाम भूमिका घेऊन कुठलाही एक इझम घेऊन कुठलेही कलाकार फारसे बोलण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांना भीती असते आपल्या करिअरची. त्यांना वाटत असतं आपल्याला कुठला अवॉर्ड मिळणार नाही, कुठलं चॅनलवाले आपल्याला घेणार नाहीत वगैरे वगैरे. पण मला तसली भीती वाटत नाही आणि त्यांना ती भीती वाटते ते चूक आहे असंही मी म्हणणार नाही. शेवटी प्रत्येकाला आपापला व्यवसाय आणि आपलं आयुष्य कसं जगायचं त्यांनी ठरवायचंय. पण मी फार रोखठोक आहे. मला जे वाटतं ते मला बोलायचं असतं आणि मी बोलत असतो. मग एक झुंड माझ्या अंगावर तुटून पडते, मला ट्रोल केलं जातं, मी कसलाच विचार करत नाही. मी त्यांना 0 किंमत देतो. माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला जे पटतं आणि जे राष्ट्रहिताचं आहे, माझी एक पोस्ट, माझा एक व्याख्यानातला व्हिडिओ किंवा माझ्या भाषणातलं एक वाक्य असं दाखवा जे राष्ट्राला, समाजाला घातक आहे. नेवर. तुम्ही एक वाक्य पण नाही दाखवू शकणार. आणि असं जोपर्यंत मी काही करत नाही, राष्ट्राला, समाजाला धक्का देणारं, घातक ठरेल, तोपर्यंत मला बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही. घरचे मग कशा प्रकारे या प्रसंगावर म्हणजे कसं तोंड देतात? काय नाही, त्यांना तर सवय झालेली आहे. त्यांना माहिती आहे काय ऐकणारा नाही आपला नवरा किंवा आपले आई बाप. मुलांना, आईला पण माहिती आहे मुलगा काय ऐकणार नाही आणि त्यांना त्याचा अभिमान आहे. माझ्या मुलांना तर त्याचा खूप अभिमान वाटतो की माझे बाबा बिंदास बोलतात आणि ते उभे आहेत माझ्या पाठीशी. पूर्ण कुटुंब, बायको, मुलं, आई, सगळेजण ठामपणे पाठीशी उभे असतात. तुम्ही मगाशी म्हणालात की तुमची परिस्थिती नाही आहे तशी की तुम्ही म्हणजे चूजी व्हाल, तर हे कुठेतरी एका अनेक वर्ष मनोरंजन क्षेत्रामध्ये राहिलेल्या तुम्ही आणि अनेक जण आहेत की त्यांची अशी स्थिती होऊ शकते किंवा आहे. तर यावर म्हणजे कशा प्रकारे मात करता येईल? म्हणजे तुम्ही तर आता OTTवर करा, आता तुमचं YouTube आहे, तुम्ही लेक्चर घेता, पण अदरवाईज कशा प्रकारे या प्रकरणावर मात करता येईल असं वाटतं तुम्हाला? नाही हो, पैशाचं सोंग नाही आणता येत. ते नाही होत काहीच. त्याला मात करणं नाही, त्याच्यावर मात एकच गोष्टीने करायची असते, आपल्या गरजा कमी करायच्या, आपला खर्चच कमी करायचा. माझा महिन्याचा खर्च हा मी 60-70 लाखात जर मी पूर्ण महिना माझा चालत असेल
तर मग मला कमी पैशात पण सगळं करता येतं. मग मला एखादा सिनेमा मिळाला तरी त्याचे काय मिळतील त्या पैशात मी 2-3 महिने म्हणजे काढू शकतो. मग परत तोपर्यंत येतच काम. एवढी वर्ष काम केलेलं आहे, उत्तम काम करतो, त्याच्यामुळे काम येत राहतं. त्यामुळे ती गाडी चालत राहते. पण तुम्ही म्हणाल की मला माझं एक फार्म हाऊस असावं किंवा माझ्याकडं एकदम 1.5 करोडची मर्सिडीज यावी, तर अशी स्वप्न बघायची भानगडीतच पडत नाही मी. कशाला बघायची ना. आणि खरंच हे सगळं गरजेचं आहे का? हे सगळं खरंच लागतं का? एक छान 10-20 शर्ट उत्तम, एक 10-15 छान कुर्ते आवडतात, शुद्ध शाकाहारी, सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाही. त्यामुळं व्यसनच नाही, ती व्यसनात लोकांचा खूप पैसा जातो, तो माझा जात नाही, वेळही जात नाही. आणि लागतं काय, पुस्तकं असतात वाचायला खूप, तिला हवी तशी मिळतात. एक छान गाडी आहे, तेवढी मेंटेन करतो, त्याचं कर्ज भरलं, ती गाडीचं कर्ज फेडलं, घराचं कर्ज फेडलं. आजही मी 2 BHKच्या एक 650-700 स्क्वेअर फीटमध्ये राहतो. कधीतरी वाटतं मला खूप खूप मोठं छान घर असावं, माझी सेपरेट एक रूम असावी, पण ते शक्य नाही आहे. त्यासाठी आज मुंबईमध्ये जर घर घ्यायचं म्हटलं तर 4-4.5 करोड रुपये मिनिमम लागतात एक 1200-1300 स्क्वेअर फीटचं घर घ्यायचं म्हटलं तर. आणि तसे पैसे माझ्याकडे नाही आहेत. पण ते पैसे मला मिळावेत म्हणून मी वाटेल त्या मार्गाने काम नाही करणार. मी माझ्या तत्वांना मुरड घालून काम नाही करणार. मी माझा स्वभाव धर्म सोडून काम नाही करणार. मी लाचारी पत्करून काम नाही करणार. मग मला आयुष्यभर 2 BHK मध्ये राहावं लागलं तरी मी आनंदी आहे. रात्रीची झोप छान लागली पाहिजे. मी कोणाचा पैसा 1 रुपया आजपर्यंत बुडवलेला नाही. कुठल्याही स्त्री पुरुषाला नट्याला मी फसवलेलं नाही. कोणाचे शिव्या शापाचे मला फोन येत नाहीत. ह्याच्यासारखा आनंद काय असतो? ही श्रीमंती आहे. करोडो रुपये, त्यांना रात्रीची झोप येत नाही, सिक्युरिटी घेऊन फिरावे लागतंय. सहज माझ्या कामातून मला मिळाले तर मला हवे. अजिबात मला लपवायचं नाहीये. स्वप्न बघतच नाही असं नाही. मलाही कधीतरी वाटतं कोणाची तरी मर्सिडीज बघितली किंवा माझ्यापेक्षा ज्युनियर कलाकार जेव्हा एक मर्सिडीज घेऊन येतो, आत्ता 10-15 वर्ष काम करायला लागलेला, किंवा फारसं त्याला ऍक्टिंगची काही फार जमतही नसतो, पण तो असतो बिचारा, आपल्या त्या नशिबाने त्याला मिळत असतं, तर मला आनंद होतो त्याचा. ठीक आहे यार, त्याचं नशीब आहे, छान त्याला मिळतं ना, त्याने एन्जॉय करू दे. जेलस बिलस होत नाही मी. माझं वाचन इतकं वाढवलेलं आहे. खरं सत्याचा शोध घेण्याचा जो प्रयत्न चालू आहे आणि संत वाङ्मय एवढं वाचलेलं आहे की त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की गाडी, घोडा, बंगला आणि फार्म हाऊस आणि हे सगळं खरं नाही आहे. असा एक क्षण येतो ना, सपकन माणसाचा जीव निघून जातो. हे सगळं इथेच राहतं. राहणार आहे मागं काय? शरद पोंक्षेंकडे एक बंगला होता हे कोणीच म्हणणार नाही. शरद पोंक्षे चांगला माणूस होता. शरद पोंक्षेंची व्याख्यानं त्यांच्या युट्यूबवर जाऊन बघावी. व्याख्यानं आणि विचारांच्या माध्यमातून मी जिवंत राहीन, गाडी बंगल्याच्या माध्यमातून नाही. परफेक्ट. हे फार महत्वाचं आहे. ही श्रीमंती मला वाटतं फार महत्वाची आहे. बघा ना, आपले तुकाराम महाराजांकडे काय होतं, संत ज्ञानेश्वरांकडे काय होतं? काही नव्हतं. पण 7व्या-8व्या शतकामधले, 16व्या-17व्या शतकामधली ही सगळी माणसं, त्यांचं लिखाण, त्यांचे अभंग आजही आपण गातो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज दैवत मानतो आपण. इतक्या वर्षानंतर टिकलं ना ते, पण शिवाजी महाराजांच्याच काळामध्ये अनेक लोक होते, ते कुठे आहेत? ते आठवणीत पण नाहीत आपल्या. तर असं मरावे परी कीर्ती रूपे उरावे तसं राहावं माणसाने. पैशाची श्रीमंती ही खरी श्रीमंती नाहीये. हे सगळं भौतिक आहे, हे इथे सोडायचं आहे. तुम्ही लाईफ फार हार्डकोरपणे अगदी म्हणजे जवळून पाहिलं, त्याचं अक्रास्तेपणा पाहिला, त्याचं वाईटपणा पाहिला आहे. मग अशा वेळेला तुम्हाला जेव्हा एखादा प्रॉब्लेम होतो, म्हणजे भावनिक किंवा आणखीन दुसरा कसला, तर स्वतःची तुम्ही सॅनिटी कशा प्रकारे ठेवता, जपता? वाचन सांगतो ना. मला 5 संत, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ, तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी, आणि छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, ही सगळी मंडळींचं चरित्र वाचत राहायचं. मग तुम्हाला कधीच नैराश्य येत नाही आणि तुम्हाला हारण्याची भावनाच निर्माण होत नाही. तुम्हाला सदैव जिंकल्याचीच फिलिंग्स येतात. कारण आपण ह्यांच्या खिजगणती पण नाही होत आणि आपण त्यांच्या 1/1,00,000 पण आपल्याला यातना भोगाव्या लागत नाही. इतक्या यातना या लोकांनी भोगलेल्या आहेत. म्हणजे संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज राजा होता,
शिवाजी महाराजांचा सुपुत्र होता. मरण काय भयानक आहे. औरंगजेबाने त्याला फाडून चिरून त्याचं हाल हाल करून मारले हो. हे सगळं वाचत राहायला पाहिजे आपण सतत. मग आपल्याला आपल्या वेदना फालतू वाटतात. सावरकरांची काळ्या पाण्याची शिक्षा वाचली नाही एकदा माझी जन्मठेप, की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम क्षुद्र फालतू वाटतात आपल्याला. कंपॅरिझन मोठ्या माणसांची करावं, छोट्या माणसांची नाही. कायम तुम्ही आनंदात राहाल. कायम अर्धा भरलेला ग्लास असं चित्त. अरे भरला अर्धा, यस, अर्धा रिकामा आहे. तो कधी आयुष्यात त्याला ना मर्सिडीज बुडाखाली आली तर तो त्याला रडतच राहणार. अतृप्त कायम अतृप्त. बरं, तुमच्या घरातली जी मंडळी आहेत, तुम्ही एक अभिनेता आहात, तुम्ही एक विविध माध्यमामध्ये काम करता, लेक्चर घेता आणि यूट्यूब पण हे करता. तर कशा प्रकारे पाहतात तुमच्याकडे ते, म्हणजे ॲज अन आर्टिस्ट, घरातला एक माणूस म्हणून नव्हे, ॲज अन आर्टिस्ट म्हणून त्यांना काय वाटतं तुमच्या अभिनयाबद्दल किंवा तुमचं जे कर्तृत्व आहे त्याबद्दल? फार माझ्या मुलांना तर प्रचंड माझा आदर आहे, माझ्याबद्दल भयंकर रिस्पेक्ट आहे. म्हणजे मी त्यांच्यासाठी आदर्श आहे. आता माझा मुलगा तर याच क्षेत्रामध्ये येऊ घालतोय. तो आता असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी 4 वर्ष काम केलं. तो काही सिनेमे लिहून काढले त्यांनी, त्याला माहिती आहे. आत्ता माझ्या नथुराम गोडसेमध्ये छोटासा रोल पण केला त्यांनी. त्यामुळे त्यांच्यासाठी, माझ्या 2 मुलांसाठी तर मी त्यांचा आदर्श आहे. म्हणजे माणूस कसा असावा तर माझ्या बाबांसारखा असावा. बायकोलाही माझा खूप अभिमान वाटतो. आणि आई तर काय, माझी माऊली तर म्हणजे काय बोलायचं. संत आहे ती, संत. गेली 50 वर्ष ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचल्याशिवाय बाई झोपलेली नाही. अशा आईच्या पोटी जन्माला आलेला माणूस आहे. पुण्यवान. काय पाहिजे. ती तर ज्ञानेश्वर माऊली तिच्या रक्तात आहे. ती जगते. तिने मला सांगितलं, सगळ्यांना माफ करायला शिक. कोणी कसाही वागू दे. तू एवढा मोठा हो ना सागरासारखा. सागरामध्ये बघा नदी नाले, स्वच्छ सुंदर नद्या पण, म्हणजे नर्मदा, कावेरी आणि गंगा पण विलीन होते आणि एखादी गटार पण त्या सागरामध्ये विलीन होत असते. सागर जेवढ्या आनंदाने नर्मदेला सामावून घेतो, गंगेला सामावून घेतो, कावेरीला सामावून घेतो, कृष्णेला सामावून घेतो, तितकंच सांड पाण्याला सामावून घेतो, तितकंच गटारीला, तितकंच संडासाच्या पाण्याला पण सामावून घेतो. तो रडत नाही. तो इतका मोठा आहे की ते विलीन झाल्यानंतर त्यांचं अस्तित्वच राहत नाही. नर्मदेचंही, गंगेचंही, कावेरीचंही राहत नाही आणि सांड पाण्याचं पण अस्तित्व समुद्राच्या काठापर्यंतच असतं. त्याच्यात तो विलीन झाला ना की सांडपाणी कुठलं आणि समुद्राचं पाणी कुठलं वेगळं नाही काढता येत. तर माझ्या आईने माझ्यावर हे संस्कार केले, मोठा हो, चिडू नकोस, रागवू नकोस, फॉरगेट इट, माफ कर दोस्त. तो इतका खजील होतो ना नंतर, कारण त्याचं मन त्याला खात राहतं, यार या माणसाची मी एवढा वाईट वागलो होतो, हा एवढं प्रेमाने वागतोय आपल्याशी, तरी हा मदत करायला उभा आहे आपल्याशी. तो इतका संपतो, काहीच करावं लागत नाही. बरं, तुम्हाला फावला वेळ असतो तेव्हा काय करता आपण? वाचतो. मला क्लासिकल गाणी प्रचंड आवडतात आणि मुळात फावला वेळच फार मिळत नाही. आणि माझी व्याख्यानं असल्यामुळे ना सतत अभ्यास असतो. म्हणजे जरी माझी आता बाजीरावची अनेक व्याख्यानं झाली असली तरी सुद्धा उद्या बाजीरावचं जर व्याख्यान असेल तर मला आज बाजीरावची पुस्तकं घेऊन त्या मी काढलेल्या नोट्सवरनं एकदा नजर फिरवायची असते. त्याचं एक प्रिपरेशन असतं. जरी मी आज 1000च्या वर सावरकरांची व्याख्यानं झाली, झोपेतनं उठवून विचारलं तरी मी सावरकर सांगू शकतो, तरी सुद्धा जेव्हा मी व्याख्यानाला जायच्या आधी माझं ते एक प्रिपरेशन असतं. त्यामुळे फावल्या वेळामध्ये सतत मला व्याख्यानांची तयारी. आता व्याख्यान नसेल आणि फावला वेळ मिळाला तर मला नवीन नवीन चित्रपट, वेबसिरीज, फिल्म्स बघायला आवडतात. मला उत्तम उत्तम गाण्याच्या मैफिली, विशेष करून मी जास्तीत जास्त क्लासिकल ऐकतो आणि चित्रपट संगीत ऐकायचं तर 50, 60, 70 पर्यंत. त्याच्या पुढचं नाही आवडत. मराठी आणि हिंदी दोन्ही प्रचंड आवडतं. सगळी गोल्डन पिरियड जो होता आपला, लता, आशा आणि किशोर, रफी, मन्नाडे, हेमंदा, तलत महमूद, शंकर जयकिशन, नौशाद, असे म्हणजे काय नावं किती घ्यायला कमी आहे. तो सगळी गाणी मोठ्याने लावून ऐकत बसतो. पुस्तकं भरपूर आहेत घरामध्ये, जवळजवळ 1000च्या वर पुस्तकं आहेत. सगळी इतिहास, महापुरुषांची पुस्तकं आहेत. त्यातलं काहीतरी एक पुस्तक काढायचं, छान काहीतरी वाचायचं. आणि माझी एक सवय आहे,
वाचलेल्यातलं जे आवडतं त्याला मी माझ्या सगळ्या पुस्तकांमध्ये ना अशा अंडरलाईन दिसतील बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पेनाने. आणि मग अंडरलाईन केलेलं एक 25 पानं वाचून झाली की 25 पानामधलं अंडरलाईन जे केलेलं असतं ना ते डायरेक्ट लिहून ठेवायचं. हा, अख्खं पुस्तक वाचायला लागत नाही. मग त्याच्यानंतर ना आता त्या विषयावर काही बोलायचं असेल ना कुठे, तर त्या विषयावर जे अंडरलाईन केले डायरीत लिहिलेलं असतं ना तेवढंच उचलायचं फक्त. ते पुस्तक असतं 400 पानांचं, ते अख्खं वाचत बसायचं नाही. 30-40 पानांमध्ये त्याचं अंश लिहिलेला असतो, तो फक्त सारांश वाचायचा की मग काय बोलायला प्रॉब्लेम नाही. तुम्ही मगाशी म्हणालात की आपल्या इंडस्ट्रीमध्ये लोक बोलत नाहीत, व्यक्त होत नाही एखाद्या मुद्द्यावर, एखाद्या घटनेवर, एखाद्या परिस्थितीवर, आणि अशा वेळेला तुम्ही व्यक्त होता, तर इंडस्ट्रीमधून कधी दुजाभाव असा जाणवला का तुम्हाला? होतो ना, खूप होतो. आमच्या इंडस्ट्रीमध्ये पण असे 2 तट पडत चाललेले आहेत, एक हिंदुत्ववादी विचारांचे आणि एक डाव्या विचारसरणीचे. मध्ये असतात त्यातले काही लोक मला टाळतात, मला घेत नाहीत सिनेमामध्ये, नाटकामध्ये बोलत नाहीत. समोर आलं की छान बोलतात पण ते मनातून त्यांच्या असतं ते सगळं. मग अवॉर्ड बिवॉर्ड मला मिळत नाहीत बघा. किंवा तुम्ही मला बघितलं की ते अवॉर्ड फंक्शनमध्ये किंवा नाही, फारसं नाही, मला कोणी बोलवतच नाही फारसं. वाईट वाटतं काय घटनेचं? अजिबात नाही. सुरुवातीला वाटायचं, कलाकार होतो, सुरुवातीला मला का नाही बोलवत, मला का नाही याचं निमंत्रण. मग कळायला लागलं हे सगळं खोटी मायाजाल आहे, याच्यात नसलेलंच बरं. आता काहीच नाही वाटत, आता सगळ्याच्या पलीकडे गेलो मी. बरं, म्हणजे एक प्रश्न विचारावा लागेल मला. जे नाटक आहे तुमचं नथुराम, त्याच्यावर बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली, पण तुम्ही तेव्हा नव्हता इकडे, त्याच्यामुळे तुम्हाला गाठता नाही आलं. तर काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्या नाटकाबद्दलची? काय नाही, एक नाटक आहे ते खरं तर ना. नथुराम पण असत असत फासावर लटकलाय, तो स्वतःहून सरेंडर झाला, त्यांनी स्वतःहून फाशी मागून घेतली आणि तो फासावर लटकला. मुळात कधी आहे ना आपल्याकडं कुठल्याही गुन्ह्याची शिक्षा भोगल्यानंतर तिथे तो विषय संपला पाहिजे. आनंदाने शिक्षा भोगली, त्यांनी पळून जाऊन प्रयत्न केला असताना तर मग तो पळपुटा ठरला असता. त्यांनी पळाला नाही, तो त्यांनी स्वतःहून सरेंडर होऊन शिक्षा भोगली. त्यांनी कबूल केलं, यस मी मारलं. आता का मारलं त्याची कारणं तो सांगतोय. आणि जज फाशीची शिक्षा देत असताना एक वाक्य लिहितात की हे 7 दिवस जे स्वतःचं निवेदन नथुराम मांडत होता ते इथे ऐकत असलेला आपल्या न्यायालयामध्ये उपस्थित असलेला सर्व समुदाय, खचाखच भरलेलं न्यायालय, ही सामान्य माणसं हे ऐकत असताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी बघत होतो. हे स्टेटमेंट आहे जजांचं. त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघत होतो, त्यांचे हुंदके उसासे ऐकायला येत होते. आता मी जर ह्यातल्या कोणाला तरी 7 लोकांना ज्युरी म्हणून नेमलं तर तो नथुरामला 100% निर्दोष मुक्त करते. असं जगातल्या फाशीची शिक्षा सुनावताना जजांनी बोललेलं एकमेव केस आहे असं हे वाक्य बोललेलं. मग आता ते काय बोललाय तो, ते ऐकायला आता काय प्रॉब्लेम आहे? 49 साली तो गेला, 48 साली गांधीजी गेले, एवढा काळ मध्ये निघून गेला. म्हणजे कसाब काय म्हणतो ते ऐकायला आम्ही तयार आहोत. अफजल गुरु, घर घर अफजल गुरु पैदा होगा म्हणून एका JNU मधल्या युनिव्हर्सिटीमधली मुलं हे करतात, तर त्यांच्या पाठीमागं काही राजकीय लोक उभे राहतात. त्यातल्या त्या कन्हैया कुमारला एका काँग्रेस नावाच्या राजकीय पक्षाचा नेता बनवलं जातं, निवडणुकीत तिकीट दिलं जातं. पण मात्र जे होऊन गेले त्याच्यावर फक्त एक नाटक करतो एक माणूस, ते मात्र चालत नाही. हा दुटप्पेपणा आहे. आणि गंमत आहे, आता मी 51 प्रयोग केले, त्याच्यात एकही माणूस आला नाही विरोध करायला. म्हणजे मला नाही, गंमतच वाटते. तुमच्या माध्यमातून मला ही गंमत लोकांपर्यंत पोचवायची आहे की 1998 ते 2018 पर्यंत मी नाटक करत होतो, तेव्हा प्रचंड विरोध, मारा बिरायला माणसं यायची. 19, 20, 21, 22, 23 मी नाटक केलं नाही. आणि 23ला शेवटी फक्त लोकाग्रहास तो 50 प्रयोग करायला गेलो. ते 50 प्रयोग ह्याच महाराष्ट्रातल्या पूर्वी जिथे जिथे खूप राडे झाले अशा सगळ्या गावामध्ये प्रयोग केले. आता त्यातला कोणीच आला नाही. आता सगळे विरोधक गायब झाले. ती सगळी माणसं ती गावं सोडून गेली. एकतर असं होऊ शकतं, दुसरं असं होऊ शकतं की आता त्यांचा गांधी प्रेम कमी झालं, तिसरं असं होऊ शकतं की त्यांना नथुराम म्हणणं पटायला लागलं, की चौथं असं होऊ शकतं की आता हे आंदोलन करून आता कुठलाही राजकीय फायदा आता काही उचलता येणार नाही आहे, किंवा पाचवं असं असू शकतं की आता काही केलं तरी मोदीच येणार आहे, मरुदेनं कशाला जाऊन तिथे त्या नाटकाला विरोध करत बसा. पण गंमत वाटते मला. म्हणजे उद्या आता माझ्या बाबतीत मी हेच उदाहरण माझ्या बाबतीत सांगतो
जेव्हा जेव्हा सावरकरांना विरोध केला जातो किंवा जेव्हा जेव्हा सावरकरांना चिखलफेक केली जाते त्या प्रत्येक वेळेला मी त्यांना उत्तर देतो. माझं उत्तर देणं किंवा मला त्याच्याबद्दल बोलणं, म्हणजे राहुल गांधीबद्दल मी बोलतो तर ते माझं बोलणं हे माझ्या सोयीनुसार नसतं. तो जेव्हा जेव्हा घाणेरडं बोलतो तेव्हा तेव्हा मी त्याला उत्तर देतो. यांचा सगळा सोयीस्करपणा आहे. म्हणजे इलेक्शन कुठेही नसतं तेव्हा कोणीच येत नाही विरोध करायला, आणि इलेक्शन लागलेले असताना प्रयोग लागले हे दनादन सगळे विरोध करायला. हा दुटप्पीपणा आहे ना. ना गांधींची पडलेली आहे, ना नथुरामची, ना सावरकरांची कशाचीच पडलेली नाही. आपलं दुर्दैव आहे देशाचं. हे सगळे महापुरुष वाटून घेतलेत ना. कोणी गांधी घेतलेत, कोणी आंबेडकर घेतलेत, कोणी सावरकर, कोणी टिळक. या सगळ्यांना त्यांच्याबद्दल काहीच पडलेली नाही. बहुतांश लोकांना एकतर कोणाचं वाचन नाही, वाटेल ते बोलत असतात काही. म्हणजे माझी पोस्ट काय, आता गंमत, मध्यंतरी माझ्या मुलीची पोस्ट टाकली मी की माझ्या बाळा तू इतक्या सगळ्या, म्हणजे माझ्या कॅन्सरमध्ये ती अभ्यास करायची हॉस्पिटलमध्ये. कॅन्सरमध्ये मी पैसा इतका संपला, त्याच्यानंतर लॉकडाऊन 2, त्यामुळं कमाई करायला बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे अशी अवस्था होती की मी 13 लाखाचं पर्सनल लोन घेऊन नव्याने आयुष्याला सुरुवात केली. मी झिरोवर आलो होतो, झिरो. त्यावेळेला माझ्या गाडीवर टॉपअप लोन मिळतं ना, ते लोन काढून मी नवीन पुन्हा एकदा 2021 साली माझ्या आयुष्याची सुरुवात केली. 13 लाखाचं लोन, त्याचा आजही हप्ता भरतोय मी, आता थोडेच राहिले. अशा परिस्थितीत माझी पोरगी पायलट झाली, अमेरिकेत जाऊन सक्सेसफुल पायलट झाली. त्याचं तिचं मी कौतुक करणारी एक पोस्ट टाकली. फक्त खाली एक शेवटचं वाक्य लिहिलं, इतकं उत्तुंग यश तू कमवलंस कुठल्याही सवलत किंवा आरक्षणाविना. आता याचा त्रास व्हायचं काय कारण आहे? म्हणजे जे लोकांना आरक्षण मिळतं, सवलत मिळते, त्यांना काही मी दोष दिला का? अजिबातच नाही. त्यांना मिळते, घ्या ना बाबा, मला अभिमान आहे. बरं, ह्यांना हे कळत नाही की काही लोकांच्या घाणेरड्या पोस्ट, अरे हे बघा स्वतःच्या पोरीला पायलट बनवतात आणि आम्हाला बहुजनांच्या मुलांना मात्र धर्मासाठी रस्त्यावर उतरवतात. मी कधी सांगितलं? मी कुठल्या भाषणात बोललो की बाबा तुम्ही रस्त्यावर उतरा? मी कधीच सांगितलं नाही. मी एवढंच सांगतो की राष्ट्रपुरुषांचा इतिहास वाचा, समजून घ्या, आयुष्य कसं जगायचं ते कळेल. त्या नाटकाविषयी कॉपीराईटचा पण काहीतरी प्रॉब्लेम होता की तुम्ही फक्त तो आता चालू आहे, त्याची अजून कोर्टात केस चालू आहे त्याची. ओके, पण बघू 11 तारखेला. नेमकं तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? माझं काहीच म्हणणं नाहीये. बघा, हे ना काल्पनिक नाटक नाहीये. जेव्हा तुम्ही एक कल्पना सुचली, विषय सुचला आणि तुम्ही नाटक लिहिलं ना, त्याचा कॉपीराईट असू शकतो. मला सांगा, एकाच वर्षी त्या भगतसिंगांवरती 3 पिक्चर आले, वेगवेगळ्या लोकांनी केले. आता 3 पिक्चरमध्ये वेगळ्या घटना दाखवणार का? भगतसिंग तोच आहे ना. सावरकरांवर सुधीर फडकेने सिनेमा केला, आता तो हा करतोय, रणदीप हुडा करतोय. उद्या मी केला तरी सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा, सावरकरांनी नेमजसीने लिहिलं. काय शब्द इकडे तिकडे होऊ शकतात. फक्त सावरकरांनी नेमजसीने लिहिलं किंवा मी म्हणेन नेमजसीने सावरकरांनी लिहिलं. फरक एवढाच होऊ शकतो, तुमचा मेन कंटेंट कसा बदलेल. आता त्यांचा दावा आहे आमचं नाटक करतात. तुमचं नाटक कुठलं? हे नथुराम गोडसेवर नाटक आहे. नथुराम गोडसेच्या ज्या पुस्तकांवर त्यांनी नाटक लिहिलंय त्याच पुस्तकांचा अधिकार मला दिलाय. माझ्याकडे रायटिंगमध्ये अधिकार आहे की या पुस्तकांवर नाटक सिनेमा करण्याचा अधिकार आहे तुम्हाला. आता त्या नाटकामध्ये मी काम केलेलं आहे, मला माहिती आहे. नाटक माहिती आहे, इतिहास माहिती आहे, त्याचा अभ्यास झालेला आहे माझा. मी नाटक लिहिलं. त्या नाटकात नसलेले, म्हणजे त्या नाटकात जे प्रसंग नव्हते असे 2 प्रवेश नव्याने 2 नवीन प्रसंग मी त्याच्यात घातले. जे मला वाटायचं ते नाटक करताना हे प्रसंग पाहिजे ते मी त्याच्यात ॲडिशनल घातले. आता त्यांचं म्हणणं हे आमचंच नाटक करतात, चोरलं याने. म्हटलं जा मग कोर्टामध्ये. चालू आहे कोर्टात. कोर्टाने काय आता पण अडवले नाही. माझे सगळे 50 प्रयोग सुरळीत पार पडले. आता चालणार ती केस. आपल्याकडे माहिती आहे न्याय निवाडा चाललेला असतो. आता तर मला नाटक करायची पण इच्छा नाही. ते झालं माझं, संपलं. आता जर निकाल काही का लागे ना, मला काय फरक पडणार आहे. माझं झालं करून. तुम्हाला बालपणापासून अभिनेताच व्हायचं होतं? हो, फक्त ऍक्टर, दुसरं काही नाही. दुसरं काही येतही नाही. मग त्याचं इन्स्पिरेशन जेव्हा आलं तेव्हा तुमच्या आईबाबांची, कारण तुमच्या घराण्यात तुम्हीच पहिले ऍक्टर आहात असं मला वाटतं, तर काय म्हणजे त्यांची काय इच्छा होती आणि काय कसं मनवलं त्यांना? एकुलता एक मुलगा आणि ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेला, त्यामुळे नॅचरली पूर्वी म्हणायचे बघा
की निदान आपल्याला काय आरक्षण सवलत नाही आहे, निदान ग्रॅज्युएशन तरी हो, एक डिग्री तरी हातात पाहिजे, उद्या इकडं काही नाही झालं तर डिग्रीच्या जोरावर कुठेतरी नोकरी मिळेल. हीच वाक्य आमच्याही आईवडिलांनी म्हटली. पण मी ठामपणे सांगितलं नाही, मला ते डिग्री मला ना ते शिकवतात मास्तर, माझं मनच नाही लागलं. उगाच मी जबरदस्ती तुम्ही गेला म्हणून कॉलेजला जाऊन बसणार, त्याला काही अर्थ नाही. त्यापेक्षा मला शांतपणे माझं करिअर करू दे. आणि मग आईवडिलांना लक्षात आलं, ते उभे राहिले पाठीशी. गरिबी होती, माझे वडील BST मध्ये नोकरी करायचे, आई एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरीला होती. मग तिने नोकरी सोडली. मग मी BST मध्ये 10वी नंतर अप्रेंटिसशिप केली 3 वर्षाची डिझेल मेकॅनिक म्हणून. आणि मी डिझेल मेकॅनिक म्हणून 7 वर्ष नोकरी केली. मी निळे कपडे घालून BSTच्या बसच्या खाली झोपायचो, गिअरबॉक्स बदलायचो, मी इंजिन बदलायचो, मी इंजिन ऑइल बदलायचो, मी टायर पंक्चर झालेला काढायचो. ही सगळी कामं मेकॅनिकची मी 7 वर्ष BST मध्ये केलेली आहे. नाईलाज होता, परिस्थिती नव्हती तशी. आणि ज्या क्षणी मला वाटलं की आता मी अभिनयावर जगू शकतो, त्यावेळेला डिसेंबर 95ला मी नोकरी सोडली. त्यापासून आज 1 जानेवारी 96 पासून आजपर्यंत फुल टाइम ॲक्टर म्हणून मी जगतो. काही राहिलंय का म्हणजे असं मनात एखादी अडी वगैरे, अरे हे होतं की ते करायचं राय, असं केलं असतं तोच चित्रपट नाकारला असता, स्वीकारला असता, किंवा पर्सनली हा डिसिजन चुकला, असं काही होतं का कधी? हा, आता एक असं कधीतरी वाटतं की त्यावेळेला जर योग्य मार्गदर्शन मिळालं असं 10वी नंतर, तर कदाचित आर्ट्सला जाऊन हिस्ट्री किंवा इतिहास किंवा मराठी भाषा विषय घेऊन मला काहीतरी PhD, BA, MA, PhD वगैरे असं काहीतरी करता आलं असतं. पण तेव्हा तसं मार्गदर्शन करणारच कोणी नव्हतं. ते करायला आवडलं. कारण मराठी भाषेवर माझं भयंकर प्रेम आहे आणि माझ्या भारताच्या इतिहासावर प्रचंड प्रेम आहे, जे मी आता सगळं वाचतो. तर ह्याच्यात मला काहीतरी नक्कीच करायला आवडलं असतं, पण आता ती वेळ गेली. बरं, तुम्ही आजारी पडला, त्याच्यानंतर करोना आला, म्हणजे कसा काय मनातून म्हणजे स्थित्यंतर झाली मनातली? पैसे म्हणा किंवा इंडस्ट्री म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, घरातली माणसं, कशी कशी स्थित्यंतर आली? आजारपण कळल्यानंतर सर्वसामान्य माणसासारखं माझ्याही पायाखालची जमीन सरकली. कारण साधा सुद्धा आजार नव्हता, डायरेक्ट कॅन्सर, लास्ट स्टेज, 50% मरण्याचे चान्सेस. पण ती 2 रात्री फक्त खराब गेल्या. त्याच्यानंतर मी जन्मठेप काढलं आणि वाचायला सुरुवात केली. आणि संत वाङ्मयाने मला आधार दिला. आणि तुम्ही हे शून्य होणं फार गरजेचं असतं. उंच भरारी घ्यायची असेल ना, तर तुम्ही शून्यावर येणं, जमिनीवर येऊन पडणं फार गरजेचं असतं. आणि मला नियतीने जमिनीवर पाडलेलं होतं. आता याचा डिसॲडव्हान्टेज घेऊन रडत बसायचं का ॲडव्हान्टेज घेऊन उंच भरारी मारायची माझ्या हातात. मी ॲडव्हान्टेज घ्यायचं ठरवलं, उंच भरायची मारायची ठरवलं आणि लढायचं ठरवलं कॅन्सरच्या विरोधात. आणि माझी पहिल्यापासूनच मानसिकरित्या फार स्ट्रॉंग आहे आणि भयंकर पॉझिटिव्ह आहे, भयंकर पॉझिटिव्ह. कितीही संकट कोसळलं, मी त्यातनं काहीतरी चांगलं काय तेवढं शोधत असतो. आणि मग मी शोधलं आणि म्हटलं लढूया, चला किमोथेरपी घेऊया. आणि मग जी सुरुवात केली, मग घरगुती उपचार, माझी बायको ते काय बरं शिवानंदांचं शिवयोगी आहे, त्यामुळे तिने तिची थेरपी चालू केली. हिलिंग्स वगैरे देतो बघा आपण, तिकडे गोमूत्र रोज प्यायला सुरुवात केली, तुळशीचा काढा प्यायला सुरुवात केली, नामस्मरणाला सुरुवात केली. आत्तापर्यंत कधी केलं नाही एवढं नामस्मरण त्या काळात झालं. किती छान ना. म्हणजे कॅन्सरचा मी आभारी आहे की तो आल्यामुळं मला स्वतःकडे बघायला वेळ मिळाला. नाहीतर मी धावत होतो करिअरसाठी. शांत राहा जरा, 1 वर्ष घरात बस, स्वतःचा विचार कर, काय काय राहिलंय, खूप काही वाचायचं राहिलंय, खूप काही ऐकायचं राहिलंय, खूप काही बघायचं राहिलंय. छान छान मित्र येऊन घरी बसायचे, गप्पा मारत बसायचे, त्यांच्यावर गप्पा रंगवल्या, अशा सगळ्या गोष्टी करता आल्या. तो मास्क लावायचा, एक टक्कल पूर्ण केस गेलेले होते, टोपी घालायची, कुठल्या तरी नाटकाला जाऊन बसायचं, मॉलमध्ये जाऊन सिनेमा बघून यायचं. 1 तास रोज ड्रायव्हिंग करायचो मी कॅन्सरच्या काळात, रोज 1 तास स्वतः ड्रायव्हिंग करायचो. मी हरलेलोच नाही हो. त्या कॅन्सरला कळलं ह्याच्या काही ह्याला काय घाबरतच नाही, आपल्याला जायला लागेल परत. 1 वर्ष वाट बघितली, येतोय का बरोबर, नाही म्हणल्यावर मग गेला तो निघून. बापरे, किती इन्स्पिरेशनल स्टोरी आहे तुमची, खूप प्रेरणादायी. पाहुण्यासारखं. पाहुणा आता तुम्ही माझ्या घरी आलात, मी तुम्हाला थोडा वेळ बसता, गप्पा मारता, मग तुम्हाला चहा पाणी विचारतो. तसं तो कॅन्सर पाहुणा आला, तो खूप दिवस राहायला आला, मग चहा पाणी तो नको म्हणाला, मला ती आवडतं किमोथेरपीची औषधं. म्हटलं ठीक आहे, ती देतो तुला. महाग होती, माझ्या खिशाला परवडत नव्हतं, अख्खा बँक बॅलन्स संपला. पण पाहुणचार केला मी त्याचा, पैसे सगळे संपले, त्याला जेवढं दिलं तेवढं दिलं. 12 झाल्यावर तो मला ह्याला काय चिवट येत नाही. त्याला म्हटलं बघ तू एक लक्षात ठेव,
अजून 12 किमोथेरपी जरी तू मागितल्यास मी देईन, पण मी तुझ्यावर येणार आहे बॅग भरून, हा विचार पण काढून टाक. शेवटी तो कंटाळा म्हणाला एकाच्या मागे किती वेळ घालवणार, त्यापेक्षा दुसरीकडे जावं आणि तो दुसऱ्या पेशंटकडे गेला आणि आम्ही तिथेच राहिलो. खूप प्रेरणादायी कहाणी आहे. सक्सेस मंत्र काय हो तुमचं? हे आनंदी राहा, हसत राहा मस्तपैकी. आपल्या ताटात जेवढं अन्न पडणार आहे तेवढंच पडणार आहे. कधी कधी पंगतीत बसलेले असतो माहिती आपण, आणि जिलबीचं ताट वाढत वाढत येतो आणि नेमका ना तो म्हणतो आपल्या बाजूच्याला शेवटची जिलबी आणि आपल्याला म्हणतो सॉरी मी जरा घेऊन येतो परत. तर तो परत जातो. तो परत येईपर्यंत तुम्ही वाट बघितली पाहिजे. पेशन्स, वाट बघणं संपत नाही बघा. पुढे काय प्लॅनिंग 2024? निर्माता म्हणून उभं राहायचं. जसं आता मी नथुराम गोडसे माझी निर्मिती केली, एखादा चित्रपट करण्याची इच्छा आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. नाटकं करायची, हिमालयाची सावली परत निर्मिती म्हणून उभं राहायचं. एक छान निर्मिती, एक प्रोडक्शन हाऊस, 115 चित्रपट, 28 व्यावसायिक नाटकं, 70 मालिका करताना, दुसऱ्या निर्मात्यांकडे काम करताना त्यांचं जे जे खटकलं, जे जे आवडलं नाही, ज्या ज्या गोष्टी चांगल्या नाहीत असं वाटलं, त्या सगळ्या सुधारणारं स्वतःच एक प्रोडक्शन असावं, की माझ्याकडे काम करणाऱ्यांना त्या यातना होता कामा नये. असं एक प्रोडक्शन असावं, एक आदर्श छान प्रोडक्शन असावं, असे एक स्वप्न आहे. मग त्या दिशेने काही काम चालू आहे का? आहे ना, चालू आहे. तुमच्या आगामी काही कलाकृतीबद्दल सांगू शकाल? आता काही गोष्टी अशा आहेत ज्या अजून ना धड त्याला मार्ग मिळालेला नाही. तो मिळाला की नक्की मी फोन करून सांगेन तुम्हाला. थँक्यू सो मच. आणि शरद पोंक्षेजी, ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि तुमची सगळी सुरुवातीची कहाणी ते आतापर्यंत तुम्ही जे उभे आहात, तुम्ही जे आता इतकं कर्तृत्ववान कामगिरी करत आहात, अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. स्क्रीन ग्राफियाबरोबर बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.